नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सोयाबीनच्या सरकारी हमी खरेदीसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 जाहीर झाली आहे. जर तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नोंदणी कशी करायची आणि कोणती कागदपत्रे लागतील. मित्रांनो, शासनाने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. याची अंतिम तारीख आहे 31 डिसेंबर 2025. म्हणून यामध्ये चालू वर्षाचा आपल्याला निश्चित झालेला जो हमी भाव आहे तो आहे 4,892 रुपये प्रति क्विंटल. एवढा हमी भाव आपल्याला सोयाबीन पिकासाठी मिळणार आहे. म्हणून बाजारभाव कमी असताना सरकारी हमीभावांचा लाभ घेणे हा शेतकरी बांधवांसाठी फायद्याचा सौदा आहे. त्यामुळे उशीर करू नका. म्हणून नोंदणीसाठी जाताना आपल्याकडे 7/12 उतारा ज्यावर सोयाबीन पिकाची नोंद असेल असावी असा 7/12 उतारा आपल्याला ज्यावेळेस नोंदणी करायची त्यावेळेस सोबत घेऊन जायचं आहे. तसेच मोबाईल नंबर लिंक असलेलं आधार कार्ड आहे ते सुद्धा आपल्याला सोबत घेऊन जायचे. तसेच ज्यामध्ये आपले पीक विम्याचे किंवा शासनाचे पैसे येतात ते बँक पासबुक ते सुद्धा आपल्याला नोंदणी करताना सोबत घेऊन जायचे. म्हणून जे तुम्ही तुमच्या जवळच्या तालुका खरेदी विक्री संघात किंवा शासकीय नोंदणी केंद्रावर जाऊन ही नोंदणी करू शकतात. तसेच CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जवळच्या जाऊन तुम्ही ही नोंदणी करू शकतात. म्हणून लक्षात ठेवा, नोंदणी करण्यासाठी तुम्ही तिथं हजर पाहिजेत, कारण त्यामध्ये तुमचे बायोमेट्रिक स्कॅन केले जाणार आहेत. तसेच लक्षात ठेवा 31 डिसेंबर नंतर पोर्टल बंद होऊ शकते, त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. तसेच 31 डिसेंबर 2025 ही तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शेतकरी बांधवांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून एकही शेतकरी बांधव हमीभावापासून नोंदणी करण्यासाठी वंचित राहणार नाही. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा शेतविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.